हिंगोलीचे पोलीस अधीक्षक सध्या सभास्थळी आहे। उद्याला मनोज जरांगे यांची हिंगोलीत सभा होती आहे, त्यांनी पाहणी केली सभास्थळाची। सर काय सांगाल, सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही जबाबदारी घेतली आहे, कशा पद्धतीने सुरक्षा असणार आहे, किती अधिकारी किती कर्मचारी या ठिकाणी तैनात असणार आहे? उद्याच्या बंदोबस्तासाठी एकूण हिंगोली जिल्हा पोलीस व नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यातून एकूण 7 DYSP, 67 पोलीस अधिकारी, 471 पोलीस अंमलदार, 2 RCP, 1 BDDS, 1 SRP कंपनी आणि 250 होमगार्ड म्हणून एकूण 1200च्या मॅनपॉवर आमच्या असणार आहे। त्या व्यतिरिक्त ऑर्गनायझरकडून त्यांनी जवळपास 7000 स्वयंसेवक त्यांनी निश्चित केलेला आहे। त्यांचा ID कार्ड आणि त्यांच्या सूचना आता त्यांना ब्रीफिंग पण आम्ही केलेला आहे। तो पण आमचा एक फोर्स मल्टिप्लायर म्हणून वापर होणार आहे। त्यांना पार्किंग आणि सभा बंदोबस्त बाकी इतर ठिकाणी वापर करणार। त्याच्या व्यतिरिक्त पोलीसकडून 2 ड्रोन आणि 4 PTZ कॅमेरा व्हेकल आणि बाकी काही बॉडी वॉर्न कॅमेरा वगैरे पण वापर करणार। सो सर्व मिळून आम्ही पण आणि आयोजक पण सर्व मिळून पीसफुली झाला पाहिजे म्हणून हे सर्व प्रकारचा प्रयत्न सुरू आहे। तर मला हे सांगा, येणारी गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे। सभा सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीने काही निरीक्षण कसं केलं जाणार आहे? पोलीस किती तैनात करते सभास्थळी? आता सभास्थळ जवळपास एक 250 पोलीस कर्मचारी आम्ही लावणार आहे आणि सर्व पब्लिक तो येणार, तो त्यांच्यासाठी एकूण 4 एंट्री त्यांनी ठेवलेला आहे। आयोजकाकडून तो प्लॅनिंग केलेला आहे। प्रत्येक ठिकाणीमध्ये आम्ही DFMD म्हणजे आमचे डोर फ्रेम मेटल डिटेक्टर तो ठेवलेला आहे आम्ही, आणि तो कोणी आतमध्ये येणार तो सर्व प्रॉपर तपासणी करून येणार। सो कुठल्या प्रकारचा अवैध काही इतर वस्तू काही हत्यार वगैरे कोणी आणू शकत नाही, आणलं तरी तो सापडण्यात येते आणि त्यांचे आयोजक तो पण चेकिंग म्हणजे तो पण तिथे असणार। सो म्हणून कुठल्या प्रकारचे काही अवैध वस्तू कोणी आणणार नाही आणि कुठल्या प्रकारचे काही प्रॉब्लेम होणार नाही। बरं, प्रश्न असा एक निर्माण होतो की मोठ्या प्रमाणात गर्दी जमणार आहे। 100 ते 110 एकर ही सभा होती आहे, तर निरीक्षण ठेवणं पोलिसांना एकाच वेळी खूप कठीण जातं। मग त्यासाठी काय वेगळं नियोजन असणार आहे का? आमच्या सिव्हिल ड्रेस बंदोबस्त पण आम्ही लावलेला आहे। जवळपास एक 25 म्हणजे 2 अधिकारी आणि 25 कर्मचारी सिव्हिल ड्रेस बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। तो पण पब्लिकमध्ये मिक्स होणार आणि कोणी काही कुठल्या प्रकारचे काही करायचा प्रयत्न केला तात्काळ तो त्यांना डिटेन करणार आणि पुढचं तो लीगल प्रोसेस तो आम्ही करणार आहे। निश्चित हे होते हिंगोलीचे SP। साध्या ड्रेसात सुद्धा अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्त देणार आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनं एक तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला जाणार आहे। तब्बल 1000 ते 1200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्त देणार आहेत। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।